विरोधकांनी ज्या ठिकाणी मतदार यादी घोळ आरोप केले त्या संदर्भात स्थानिक जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मतदार याद्यांमधल्या घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाने आदेश दिलेत। मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्या समोर विरोधी पक्षांनी मतदार यादीबाबत आरोप केले त्याची माहिती रिपोर्ट कलेक्टरकडून घेतली जाणार आहे। केलेल्या आरोपांची तपासणी होईल असे आदेश देण्यात आले। चौकशी करून अहवाल सादर करण्याचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती। जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत विरोधी नेत्यांना देणार असं सुद्धा आता म्हटलं जातंय। काही दिवसांपूर्वी सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते आणि त्यांनी निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेऊन अनेक ठिकाणी घोळ असल्याचे आरोप केले होते आणि दरम्यान या सगळ्यांच्या चौकशीचे आदेश आता निवडणूक आयोगाने दिले। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, आता मतदार याद्यांमधल्या घोळाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत, निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं? निवडणूक आयोगाने स्पष्टपणे अशा सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणच्या तक्रारी आलेल्या आहेत, म्हणजे काही मतदारसंघातल्या ज्या ज्या तक्रारी विरोधकांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून किंवा बैठकीमधून उपस्थित केलेल्या आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित घोळाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। नावं नेमकी कशी गायब झाली, पत्त्यांमध्ये नेमके काय घोळ आहेत, फोटो का नाही आहेत मतदारांचे, वयामध्ये काय घोळ आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। विशेषत्वाने जेव्हा महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्ष विशेषतः ठाकरे बंधूंनी जेव्हा निवडणूक आयोगाच्या बैठकीत उपस्थिती लावली आणि त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्यानंतर पत्रकार परिषदही झाली, त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वीच निवडणूक आयोगातल्या या घोटाळ्याचा विषय सर्वत्र पसरला गेला आणि त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली। त्याच्यामुळे आता चोकलिंगम यांनी स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत की संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्या पातळीवर मतदार याद्या या तपासाव्यात, जर घोळ झाले असतील तर चौकशी करावी। काही दिवसांपूर्वी त्यामुळे चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।